पान बर्फी करण्यासाठी लागणारं साहित्य: काजू, बदाम, टूटी फ्रुटी, भाजलेली बडीशोप, 1 चमचा गुलकंद, 1 कप डेसिकेटेड कोकोनट, अर्धा कप मिल्क पावडर, 4 चमचे खस सिरप, सिल्वर वर्ख, चेरी, बारीक चिरलेला काजू, बदाम, टूटी फ्रुटी, बडीशेप, बडीशेपेच्या गोळ्या आणि गुलकंद एकत्र मिसळून घेत झालं आपलं स्टफिंग तयार। आता डेसिकेटेड कोकोनट, मिल्क पावडर आणि खस सिरप घालत याचा गोळा तयार करायचा। आता या मिश्रणाला लाडवाचा आकार देत यात तयार केलेलं गुलकंदाचं स्टफिंग भरायचं आणि याला असा आकार द्यायचा। वर आवडीप्रमाणे सिल्वर वर्ख आणि चेरी लावायची। झाली आपली पान बर्फी तयार। सगळ्यात आधी पान बर्फीचं स्टफिंग बनवायचं। तर इथे सगळे जिन्नस आहेत। काजू बारीक चिरून घेतला तुकडे करून, बदाम आहेत, टूटी फ्रुटी आहे, बडीशेप आहे, भाजलेली बडीशेप मी इथे घेतली आणि बडीशेपच्या गोळे, पान आहे, पान बर्फी आहे। तर हे सगळे जिन्नस हवे। तर यामध्ये ना या सगळ्या जिन्नसला बाइंडिंग देण्यासाठी आणि परफेक्ट स्टफिंगची चव येण्यासाठी घालायचं आहे गुलकंद। 1 चमचाभर गुलकंद आणि हे छान मिक्स करून घेऊयात। स्टफिंग तयार आहे। आता याचं कव्हर करूयात, म्हणजे पान बनवूयात। तर 1 कप डेसिकेटेड कोकोनट मी इथे घेते। यामध्ये घालूयात अर्धा कप मिल्क पावडर, यामध्ये छान मिक्स करूयात आणि परफेक्ट पानाचा रंग आणि चव येण्यासाठी यामध्ये आपण घालूयात खस सिरप। सगळं सिरप ॲट अ टाईम नाही घालायचं, साधारण 4 चमचे सिरप बास होतं। थोडं थोडं सिरप घालायचं आणि याला बाइंडिंग देऊन घ्यायचं। खूप छान रंग दिसतोय आणि चवही परफेक्ट अशी फ्रेश चव येते या आवरणाला। तर हे मिश्रण छान मिक्स करून झालेलं आहे। छान असं एकसारखा गोळा झाला। आता यातून एक छोटा लाडू इतकं मिश्रण काढून घेऊयात। लाडू जसा आपण बनवतो तसा लाडूच करायचा आहे रादर। हलकासा खायचा रंग मी यामध्ये घातला होता। आता याचा लाडू असा छान वळून झाला की आपण पारी बनवतो मोदकाची किंवा पुरणपोळी बनवताना तशी पारी करून घ्यायची आणि यामध्ये हे जे स्टफिंग आपण करून घेतलंय हे स्टफिंग भरूयात। क्लोज करूयात। क्लोज करून आहे ना याचा लाडूच आपण वळून घ्यायचा सुरुवातीला आणि मग याला पानाचा आकार देऊयात। हे आता हलकंसं प्रेस करूयात आणि याला असं त्रिकोणी आकार द्यायचा प्रयत्न करूया। मस्त। आपलं हे एक पान बर्फी बनवून तयार आहे। आता बर्फी तर छान बनवून तयार आहे। आता आणखी एक स्टेप पुढे की त्याला अगदीच छान असं टेक्स्चर किंवा परफेक्ट बर्फीसारखी बर्फी दिसावी यासाठी काय करायचं, वर्क घेतलेला आहे, याला वर्क लावून घेऊयात आपण। तिथे चांदीचा वर्क असा छान एकसारखा लावून झाला की आणखी एक स्टेप यावर लावायची चेरी। मस्त। आणि हवं तर यामध्ये तुम्ही घालू शकता एक टूथपिक सुद्धा।